श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, 10 ते 20 जुलैचा हा काळ आर्थिकदृष्ट्या एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून किंवा महिन्यापासून आर्थिक तंगीचा सामना करणारे तुमच्या आयुष्यात आता लक्ष्मीची विशेष कृपा बसरणार आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहाची स्थिती अशा प्रकारे बदलली आहे की जे मार्ग बंद झाले होते किंवा ज्या ठिकाणी पैसे अडकून पडले होते ते सर्व आता पुन्हा मोकळे होणार आहेत. हे केवळ सामान्य उत्पन्न नसेल तर तुम्हाला अचानक मिळालेली मोठी रक्कम, जुन्या गुंतवणुकीतून होणारा भरघोस परतावा किंवा एखादे अनपेक्षित बक्षीस मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती एका रात्रीत पालटू शकते. दुसऱ्या बाजूला तुमच्या जुन्या आणि रखडलेल्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठी प्रगती पाहायला मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली देणी किंवा तुमच्या कामाचे मोबदले आता तुमच्या हातात येणार आहेत, ज्यामुळे मानसिक तणावाचे ओझे पूर्णपणे हलके होईल. जर तुम्ही कर्ज किंवा व्याजाच्या चक्रात अडकले असाल तर आता त्यातून बाहेर पडण्यासाठी एखादा सुवर्ण मार्ग तुम्हाला मिळणार आहे. या काळात तुम्हाला मिळणारे आर्थिक यश हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी सुखाची बातमी घेऊन येईल. आता नशिबाची साथ इतकी प्रबळ आहे की तुम्ही घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय तुम्हाला भविष्यात मालामाल करू शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या 10 दिवसात तुमची आर्थिक बुद्धी शिखरावर असेल. हे केवळ पैसे मिळवण्याचे दिवस नाही तर भविष्यातील संपत्तीची भक्कम पायाभरणी करण्याचे दिवस आहेत. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ आता भरघोस स्वरूपात मिळणार आहे. मात्र या काळात मिळालेल्या लक्ष्मीचा वापर करताना उताळेपणा टाळा आणि संयमाने व्यवहार करा. शांत डोक्याने घेतलेला आर्थिक निर्णय तुम्हाला पुढील अनेक वर्षासाठी श्रीमंताच्या मार्गावर नेऊन ठेवतील. ही तर फक्त सुरुवात आहे. तुमच्या मेहनतीला आता नशिबाची जोड मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आर्थिक संधीचे मनापासून स्वागत करा आणि तुमच्या आयुष्यातील हा सुवर्ण काळ अनुभवण्यासाठी तयार व्हा. तर कन्या राशीच्या लोकांसाठी या 10 दिवसात कौटुंबिक जीवनात एक अतिशय सकारात्मक आणि सुखद बदल घडणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरातील वातावरणात जो तणाव, संवादाचा अभाव किंवा लहान-सहान गोष्टीवरून होणारे वाद सुरू होते ते आता कायमचे निवळणार आहेत. घरातील मोठ्या सदस्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे कौटुंबिक प्रश्नाची सोडवणूक होईल. घरामध्ये निर्माण झालेली ही शांतता केवळ वादाचा अंत करणार नाही तर नात्यामध्ये एक नवीन गोडावा आणि परस्पर विश्वाची विण घट्ट करणार आहे. या काळात तुमच्या घरातील सदस्याचे तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या शब्दांना घरातील प्रत्येक व्यक्तीकडून आदर दिला जाईल आणि महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुमचे मत निर्णायक ठरेल. जर एखादी कौटुंबिक मालमत्तेची किंवा वारसा हक्काची समस्या असेल तर ती देखील सामोपचाराने मिटण्याचे योग आहेत. एखाद्या मांगलिक कार्यक्रम, सण किंवा कुटुंबातील एखादे शुभ कार्य अचानकपणे आखले जाऊ शकते, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही होईल. ही आनंदाची लाट तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरेल. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या दिवसात जोडीदारासोबतचे किंवा भांडवासोबतचे तुमचे नाते अधिक प्रबळ होईल. गेल्या काही दिवसात निर्माण झालेले गैरसमज एका मोकळ्या संवादातून दूर होतील आणि पुन्हा एकदा सखी सहवास अनुभवता येईल. घरातील कोणाकडून तरी तुम्हाला खूप काळापासून अपेक्षित असलेली आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक स्तुती लाभेल. जेव्हा घर सुखी असते तेव्हा व्यक्तीच्या प्रगतीला मर्यादा राहत नाही. हेच सूत्र या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात तंतोतंत लागू होणार आहे. त्यामुळे या सुखाच्या पर्वाचा पुरेपूर आनंद घ्या आणि कुटुंबासोबतचे नाते अधिक आनंदी बनवा. कन्या राशीच्या जातकांसाठी 10 ते 20 जुलैचा हा कालावधी शत्रूवर मात करण्याचा आणि न्यायाचा काळ ठरणार आहे. गेल्या काही काळात ज्या लोकांनी तुम्हाला नाहक त्रास दिला, तुमच्या कामात अडथळे आणले किंवा तुमच्या पाठीमागे उभे राहून तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ते सर्वजण आता बॅकफूटवर जातील. तुमची प्रगती आणि वाढलेला आत्मविश्वास पाहून तुमचे शत्रू आपोआप शांत होतील किंवा तुमच्या वाटेतून दूर होतील. तुमच्या प्रामाणिकपणा आणि सत्याची कास धरण्याची वृत्ती हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल, ज्यापुढे कोणत्याही षडयंत्राचा निभाव लागणार नाही. जर तुम्ही दीर्घकाळापासून कायदेशीर कचाट्यात किंवा कोर्ट कचेरीच्या कामात अडकले असाल तर आता काळाची
पावले तुमच्या बाजूने पडत आहेत. या 10 दिवसात प्रलंबित असलेल्या कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्हाला मोठी दिलासादायक बातमी मिळू शकते. अनेक खटले किंवा विवाद सामोपचाराने किंवा तुमच्या बाजूने निकालात लागण्याची दाट शक्यता आहे. कायद्याची ताकद आणि तुमच्या राशीचा स्वामी बुध याच्या कृपेने तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगातून सन्मानपूर्वक बाहेर पडाल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि समाजात निर्माण झालेली तुमची प्रतिमा आता अधिक उजळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची खरी आंतरिक शक्ती आता उमजणार आहे. कोणत्याही संकटाचा सामना करण्याची जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होईल. भीतीचे सावट पूर्णपणे दूर होईल आणि तुम्ही एक नव्या दमाने प्रत्येक आव्हानाला सामोरे जाल. लक्षात ठेवा, हा तुमच्या विजयाचा काळ आहे. सत्याचा विजय नेहमीच होतो आणि आता वेळ तुमची आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली न येता निर्भयपणे तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा, कारण विजय आता तुमच्यापासून फार दूर नाही. तर नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी 10 ते 20 जुलैचा हा काळ तुमच्या करिअरच्या दृष्टीने एखादा टर्निंग पॉईंट ठरणारा आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या कष्टाची दखल घेतली जात नव्हती किंवा पदोन्नती हुलकावणी देत होती, तर आता नशिबाचे चक्र फिरणार आहे. तुमच्या कार्यक्षमतेचे आणि कामातील अचूकतेचे वरिष्ठाकडून भरभरून कौतुक होईल. तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, जी तुमच्या करिअरला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवेल. तुमच्या मेहनतीला आता योग्य न्याय मिळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या काळात कोणताही नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यास डगमगू नका. व्यावसायिक असलेल्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ नफ्याचा पाऊस पाडणारा असू शकतो. तुमच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. नवीन ग्राहक मिळवणे असो किंवा व्यवसायातील एखादा महत्त्वाचा करार पूर्ण करणे असो, तुम्हाला सर्व आघाड्यावर यश मिळेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या सहकार्यासोबतचे संबंध सुधारतील आणि व्यवसायात मोठी प्रगती दिसेल. गुंतवणुकीतून मिळणारा परतावा तुमच्या अपेक्षापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल. सर्वात विशेष म्हणजे या काळात तुमची निर्णय क्षमता ही एखाद्या तज्ज्ञाप्रमाणे अचूक असेल. तुम्ही घेतलेले व्यावसायिक निर्णय भविष्यात तुमच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरतील. तुमचे स्पर्धक तुमच्या प्रगतीकडे पाहून थक्क होतील. हा काळ तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देणारा आहे. त्यामुळे आळस झटकून कामात पूर्णपणे झोकून द्या. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही दिलेली योगदान आता तुम्हाला एक यशस्वी उद्योजक किंवा एक जबाबदार अधिकारी बनवण्यास मदत करेल. संधीची वाट पाहू नका. संधीला आता तुम्ही स्वतःहून जवळ करत आहात. तर कन्या राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या आणि वैवाहिक नात्याच्या बाबतीत हा काळ एखाद्या स्वप्नपूर्तीसारखा असणार आहे. जर तुम्ही अविवाहित असाल आणि बराच काळ जोडीदाराच्या शोधात असाल तर आता तुमच्या आयुष्यात एखाद्या विशेष व्यक्तीची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या विचारांशी मिळती-जुळती असेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट करेल. लवकरच लग्नाचे योग जुळून येण्याची किंवा घरातून लग्नासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची आनंददायी बातमी तुम्हाला मिळू शकते. तुमच्या जीवनातील एकांतात आता संपून प्रेम आणि आनंदाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. वैवाहिक जोडप्यांसाठी हा काळ म्हणजे आपल्या नात्यातील नवी सुरुवात आहे. गेल्या काही काळात तुमच्या कामाच्या व्यापातून किंवा छोट्या मोठ्या वादामुळे नात्यात जो दुरावा आला होता तो आता पूर्णपणे पुसला जाईल. एकमेकांवरील विश्वास दुग्नीगत होईल आणि तुमची भावनिक जवळीक वाढेल. जोडीदाराकडून तुम्हाला एखादी सरप्राईज भेट किंवा प्रेमळ साथ मिळेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल. घरातील वातावरण अधिक रोमॅन्टिक आणि सुखद झाल्यामुळे तुम्ही नात्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकाल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आयुष्यातील ही 5वी घटना तुम्हाला एक अफाट मानसिक स्थिरता देणारी ठरेल. नात्यामधील संशय किंवा विसंवाद आता संपून तिथे प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अभेद्य पाया रचला जाईल. तुम्ही ज्या सुखी संसाराची किंवा नात्याची कल्पना केली होती ती आता प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला दिसेल. त्यामुळे या आनंदाच्या दिवसात आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि एकमेकांना समजून घ्या. हा काळ केवळ तुमच्या नात्यात गोडवाच आणणार नाही, तर तुम्हाला आयुष्याकडे पाहण्याचा एक अधिक सकारात्मक आणि आनंदी दृष्टिकोन देईल. तर माझ्या प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, 10 ते 20 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्यात केवळ बदल घेऊन येणार नाही, तर तुमच्या मेहनतीला यशाची मोठी जोड देणार आहे.
मी सांगितलेल्या या पाचही घटना तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहेत. कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध आता अत्यंत शुभ स्थितीत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावरची श्रद्धा आणि कर्मावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नशिबाचे दरवाजे उघडले आहेत. आता त्यातून आत पाऊल टाकण्याची वेळ तुमची आहे. आणि हो, या 10 दिवसात विशेष सकारात्मक ऊर्जेसाठी एक छोटासा उपाय नक्की करा. दर बुधवारी आणि शनिवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांना दुर्वा अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा बोला. सोबतच शक्य असल्यास गरजूंना काहीतरी दान करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच नेईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे? ते खाली कमेंट बॉक्समध्ये जय गणेश किंवा गणपती बाप्पा मोरया लिहून नक्की सांगा. तुमचा हा एक सकारात्मक प्रतिसाद मला अशाच माहितीपूर्ण आणि सत्याच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या व्हिडिओसाठी खूप मोठी प्रेरणा देतो. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि येणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सत्य भविष्यवाणीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.